विविध प्रकारातून आपल्याला यांची सेवा करता येते। ह्या प्रत्येकाने विचार करून वेगवेगळ्या पद्धतीने यांची सेवा करण्याचा प्रयत्न करावा। सक्षम आहेत, ज्याकडे गाडी आहे, पैसा आहे, शेती बाडी आहे, त्यांना एखाद्या वेळेस मदत करू नको। पण अशा सर्वसामान्यांच्या कष्टकऱ्यांच्या लोक जे असतील तुझ्याकडे जे मदत मागायला येतील त्यांना तुझ्या हातून प्रत्येक गोष्टीतून तुझं सहकार्य मिळावं। त्यांना मला वाटतं की आजपर्यंत असा कुठलाही व्यक्ती नाही की जो पूर्णपणे समाधानी आहे। कुठल्या ना कुठल्या कारणामध्ये, तणावामध्ये, आणि आता तर हे स्पर्धेचे युग आहे, तो लढत असतो, जगत असतो, धावत असतो, आयुष्यभर हे धावण्याचं आयुष्य। पण अशा या धावपळीच्या युगामध्येही आपल्या घरातील, आपल्या कुटुंबातील लहान सहान सुखदुःखाच्या गोष्टीमध्ये नक्कीच आवर्जून उमरगा तालुक्यातील एकुरगा या ठिकाणी जे बालगृह आहे, अनाथ बालगृह, यातील या विद्यार्थ्यासमोर आपण काही क्षण नक्कीच घालवायला हवं। आणि इथं आल्यानंतर तुम्हाला नक्की जाणवेल सुख नेमकं कुठं आहे। मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं। मला सांगा सुखाची गवसणी तुम्हाला झाल्याशिवाय राहणार। नमस्कार, मी सचिन बेदरे। आजचा हा विशेष वृत्त। आता बातमी आहे धाराशिव जिल्ह्यातून। गुढीपाडव्यानिमित्त सर्वत्रच गुढी उभारली जात असताना, मराठी नववर्षाच्या शुभेच्छा एकमेकांना दिल्या जात असताना, उमरग्यातील VSA ग्रुपच्या वतीनं युवा हॉटेल व्यावसायिक विशाल कटके यांनी एकुरगावाडी येथील श्री तुळजाभवानी अनाथ मतिमंद बालगृहातील अनाथ मुलांसमवेत पाडवा साजरा केला। या अनाथ मतिमंद मुलांच्या जीवनात आनंददायी गुढी उभारण्याचा प्रयत्न केला गेला। यावेळी मराठी नववर्षाची इतकी आनंददायी सुरुवात पाहून अनाथ मुलंही भारावून गेली होती। VSA हा ग्रुप एक सामाजिक ग्रुप असून सातत्यानं सामाजिक उपक्रम राबवून समाजाप्रती आपलं दायित्व दाखविण्याचा प्रयत्न ग्रुपचे अध्यक्ष विशाल कटके हे सातत्यानं करत असतात। कधी वृद्धाश्रमात जाऊन तेथील वृद्धांच्या चेहऱ्यावर हसू आणतात, तर कधी फुटपाथवर मुक्काम करणाऱ्या बेघर बेसहारा मनोरुग्णांना त्यास नकळत पिशवीमध्ये वेगवेगळे खाऊ, कपडे आणि ब्लँकेट अलगद ठेवले जातात। हिंदू धर्मातील 3.5 शुभमुहूर्तांपैकी गुढीपाडवा सण देखील एक शुभ मुहूर्त आहे। या दिवशी नवीन कार्याची सुरुवात करणं शुभ मानलं जातं। तसेच प्रभू श्रीराम 14 वर्षे वनवास करून माता सीतासह आपल्या नगरीमध्ये परतले होते। तो दिवसही चैत्र शुक्ल प्रतिपदेचा होता। गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारली जाते। घरासमोर सुंदर रांगोळी काढून दिवा लावला जातो। गुढीची मनोभावे पूजा केली जाते आणि पारंपरिक पदार्थांचा नैवेद्यही अर्पण केला जातो। आणि याच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्या वाढदिवसाचा औचित्य साधून उमरगा शहरातील एक युवा हॉटेल व्यावसायिक विशाल कटके यांनी आपल्या मित्रपरिवारासोबत एकुरगावाडी येथील अनाथ मतिमंद बालगृहात जाऊन सर्व विद्यार्थ्यांना मोठ्या प्रेमानं, आपुलकीनं, सहानुभूतीपूर्वक अनाथ मुलांच्या हस्ते केक कापून सर्व मतिमंद मुलांना मिठाई, गोडधोड खाऊ घातलं आणि सर्वांच्या गळ्यात पारंपरिक साखरेच्या गाठीचे गोड हार घातले आणि भोजन वाढले। जे काय उपक्रम घेतलाय हे सर्व युवकांनी, तरुणांनी घ्यायला पाहिजे आणि सगळ्यांनी या लोकांची सेवा केली पाहिजे। विविध प्रकारातून आपल्याला यांची सेवा करता येते। ह्या प्रत्येकाने विचार करून वेगवेगळ्या पद्धतीने यांची सेवा करण्याचा प्रयत्न करावा। खरंच बाहेरची दुनिया जी आहे ती खूप स्वार्थी आहे आणि या लोकांकडं कुणाचं लक्ष नाही आहे। सगळे आपल्या आपल्या जीवनात व्यस्त आहेत। तर सगळ्यांना हीच विनंती आहे की प्रत्येकाने आपल्या आयुष्यातलं जे काही खुशीचा प्रसंग आहे किंवा जे काही मोमेंट आहे ते इथं येऊन सेलिब्रेट करायला पाहिजे आणि या लोकांसोबत वेळ घालवला पाहिजे आणि दुःख वाटून घेतलं पाहिजे। बाकी आयुष्यात काही महत्त्वाचं नाही असं मला वाटतं। आज आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे
आमचा क्लासमेट माझा वर्गमित्र विशाल खटके याच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम त्यांनी राबवला जातोय. सध्याच्या काळामध्ये कोण कोणाच्या पायातला काटा सुद्धा फुकट काढायला तयार नाही, पण मला अभिमान आहे आमच्यासारख्या क्लासमेट मित्राने आज ज्या लोकांना कुणी विचारणार नाही, कुणी पुसणार नाही, आणि त्या लोकांना आपण जेवावं की हे सुद्धा लक्षात येत नाही, अशा लोकांची व्यवस्था किंवा त्यांची समाजसेवा आमच्यासारख्या एका होतकरू तरुण मित्राची समाजसेवा त्याच्या माध्यमातून होते. माझ्या मित्राला या पुढील वाटचाली शुभेच्छा देतो की अशीच तुझ्या हातून अपंग असतील, मतिमंद असतील, अशा लोकांची तुझ्या हातून सेवा घडावं. आज तुझे मित्र सक्षम आहेत, ज्याकडे गाडी आहे, पैसा आहे, शेती बाडी आहे, त्यांना एखाद्या वेळेस मदत करू नको, पण अशा सर्वसामान्यांच्या कष्टकऱ्यांच्या लोक जे असतील तुझ्याकडे जे मदत मागायला येतील त्यांना तुझ्या हातून प्रत्येक गोष्टीतून तुझं सहकार्य मिळावं, त्यांना मदत मिळावी एवढीच या ठिकाणी अपेक्षा करतो. यावेळी प्रभात हॉटेलचे युवा व्यावसायिक विशाल कटके यांच्यासह रणजित कटके, अमोल ठाकूर, अरुण इंगळे, शुभम थोरे, डॉक्टर सूरज मोरे, महेश सोलंकर, दीपक बिराजदार, रितेश कटके, आकाश कांबळे, रोहन शिंदे, सचिव अक्षय, अशोक माळी, अण्णासाहेब पवार, रोहित गायकवाड, राजू सक्करगे, अजय चव्हाण, विशाल चव्हाण, ओमकार शेळके, आकाश भोसले, मनोज भोसले, सुमित चव्हाण, सचिन कटके उपस्थित होते. आमच्या उमरगा तालुक्यातील उत्कृष्ट असे कमी वयामधील हॉटेल व्यावसायिक ते म्हणजे विशाल कटके सर यांनी आमच्या या मुलांना, अनाथ अपंग मतिमंद मुलांना मायेचा आधार देण्यासाठी आमच्या या बालगृहामध्ये वाढदिवस साजरा करण्याचे ठरविले आणि त्या दृष्टीने गुढीपाडवा आणि वाढदिवस दोन्ही पण आमच्या या बालगृहामध्ये त्यांनी मुलांना गोड हार आपण म्हणतो त्या हार आणि मुलांना मिष्टान्न भोजन दिलं. एवढ्या कमी वयामध्ये हॉटेल व्यवसाय करत करत त्यांनी सामाजिक कार्यामध्ये बराच भर दिलेला आहे. एक युवक म्हणून त्यांनी जो इथं उपक्रम साजरा केला तो अतिशय अभिनंदन करण्यायोग्य आहे आणि त्यांनी पुढील काळात सुद्धा असे उपक्रम राबविण्याचे ठरविलेले आहे. त्या दृष्टीने आपल्या महाराष्ट्रातील युवा वर्गाने हा खरोखरच म्हणजे यांच्यासारखा असा अंगी गुण घेणं गरजेचं आहे. कारण काय आजकालचे युवक व्यसनाधीन बनलेले आहेत. त्यातून असे काहीतरी नवीन समाज उपयोगी कार्य करणारा युवक जर असा घडला तर अतिशय आनंद वाटेल. आणि आज मी त्यांना वाढदिवसानिमित्त आज आमच्या अनाथ मुलांकडून खूप साऱ्या शुभेच्छा देतो. गुढीपाडवा हा हिंदू धर्मातील अतिशय महत्त्वपूर्ण असा उत्सव असून 3.5 मुहूर्तापैकी एक महत्त्वपूर्ण मुहूर्त ज्याला मानला जातो तो म्हणजे गुढीपाडवा हा सण. आजच्या दिवशी घरापुढं एक गुढी उभारली जाते, त्याची विधिवत पूजा अर्चा करून नैवेद्य अर्पण केला जातो आणि आजचा हा मुहूर्त अतिशय महत्त्वपूर्ण असल्या कारणानं आजच्या या दिवशी कुठल्याही चांगल्या कार्याची सुरुवात आजच्या तारखेमध्ये आजच्या दिवशीही केली जाते. कारण आजचा हा दिवस म्हणजेच मराठी नूतन वर्ष आहे आणि आजच्या या एवढ्या पवित्र उत्सवामध्ये आजच्या या मराठी नूतन वर्षाच्या निमित्तानं शहरातील हॉटेल व्यावसायिक विशाल कटके तो आपल्या वाढदिवसाच्या औचित्य साधून आजच्या या मुहूर्तावर त्यानं इतरत्र खर्च टाळून या अनाथ मतिमंद बालगृहातील जे अनाथ मुलं आहेत, जे अनाथ विद्यार्थी आहेत, त्यांच्या सानिध्यामध्ये त्यांना आपल्या परीनं आईवडिलांचं प्रेम कसं देता येईल, त्यांना मायेचं पांघरून कसं घालता येईल या कारण प्रेरित होऊन हा विशाल या ठिकाणी विद्यार्थ्यासोबत त्यांना काही खाऊ वाटप करून आणि गुढीपाडव्याचं जो गोड असं साखरेपासून तयार केलेले जे हार असतात, असं मान्यता आहे की हिंदू धर्मामध्ये गुढीपाडव्याला या नवीन वर्षानिमित्त मुलांना आपल्या कुटुंबातील लहान जी मुलं आहेत त्या मुलांच्या घरामध्ये हे हार घातले जातात. आणि हा विशालनं आज या अनाथ मतिमंद बालगृहातील जवळपास सर्व विद्यार्थ्यांना, जवळपास इथं 60 ते 65 विद्यार्थी आहेत, या सर्व विद्यार्थ्यांच्या गळ्यामध्ये त्यानं तो मोठ्या आपुलकीनं आणि प्रेमानं या गुढीपाडव्याचा जो हार आहे तो हार घालून त्यांच्या तोंडामध्ये केक भरवून एक मिष्टान्न भोजनाची या ठिकाणी व्यवस्था केली. खरंच मी आवर्जून या ठिकाणी तुमच्यापुढं एवढं सांगू इच्छितो की आपल्या आयुष्यामध्ये मला वाटतं की आजपर्यंत असा कुठलाही व्यक्ती नाही की जो पूर्णपणे समाधानी आहे. कुठल्या ना कुठल्या कारणामध्ये, तणावामध्ये
आणि आता तर हे स्पर्धेचं युग आहे. तो लढत असतो, जगत असतो, धावत असतो, आयुष्यभर हे धावण्याचं आयुष्य. पण अशा या धावपळीच्या युगामध्येही आपल्या घरातील, आपल्या कुटुंबातील लहान सहान सुखदुःखाच्या गोष्टीमध्ये नक्कीच आवर्जून उमरगा तालुक्यातील एकुरगा या ठिकाणी जे बालगृह आहे, अनाथ बालगृह, यातील या विद्यार्थ्यासमोर आपण काही क्षण नक्कीच घालवायला हवं. आणि इथं आल्यानंतर तुम्हाला नक्की जाणवेल सुख नेमकं कुठं आहे. सुखाची गवसणी तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. नमस्कार, मी सचिन बेदरे. आजचा हा विशेष वृत्त आपल्या समोर येण्याचं कारणच एवढं आहे की या अशा पद्धतीनं आपल्या आयुष्यामध्ये सामाजिक कार्यातून कशा पद्धतीनं सुखाचं डोंगरही आपल्याला पाहता येतं, सुखाची साखर आपल्याला कसं चाकता येते, हे आजचा हा वृत्तांत त्यालाच अनुसरून आहे. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव.